हेच एक महत्त्वाचं बंदर आहे जे महाराष्ट्रामध्ये पूर्णत्वास येत आहे. महाराष्ट्रामध्ये 15 नॉन ऑपरेशनल बंदर आहेत. वाढवण बंदर हे एक फार मोठं महत्वाकांक्षी प्रकल्प आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हातात घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं 26% त्याच्यामध्ये वाटा आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रानंही देशाला जागतिक पातळीवर बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपण पहिल्या 5 क्रमांकावर घेऊन जाण्याची क्षमता या वाढवण बंदरामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती ह्या वाढवण बंदराच्या माध्यमातून होईल. म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या भाषणामध्ये या वाढवण बंदराला विविध ज्या शहरांबरोबर विविध मार्गांबरोबर नंतर रेल्वे बरोबर कसं आम्ही जोडणार आहोत या सगळ्या बाबतीमध्ये ते काम सुरू आहे. त्याबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आपण तयार करणार आहोत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विशेष खुलासा केलेला आहे. समृद्धी महामार्ग किंवा इतर अनेक पर्यायी वाहतुकीचे पर्याय त्याला कसे जोडले जाणार. बघा, एक लक्षात घ्या की आज देवेंद्र फडणवीसजींच्या ह्या सरकारच्या अंतर्गत असंख्य विकासाची दालनं उघडे होत आहेत. जसं समृद्ध महामार्ग असेल, शक्तीपीठ हायवे असेल, तसंच समुद्राच्या पण माध्यमातून महाराष्ट्राचा विकास आपण कसा करू शकतो. आपल्याला 877 किलोमीटरचा लागलेला हा जी किनारपट्टी आहे त्याला आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रोजगार निर्मितीसाठी कसे वापरू शकतो त्या दृष्टिकोनातून असंख्य दालनं या निमित्ताने जी आम्ही उघडी केलेली आहेत त्याची माहिती आमच्या फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. तो वॉटर ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणणार आहात त्याच पद्धतीने म्हणजे आता उदाहरण आम्ही M2M नावाची जी आमची फेरी आहे जी आम्ही अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं, मांडवा टू रत्नागिरी आणि माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू सिंधुदुर्ग हे येणाऱ्या काही दिवसामध्ये काही आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करून ती सुरू करणार आहोत. जसं मुख्यमंत्री साहेब बोलले, आपल्याकडे लागलेला समुद्र म्हणजे लाभलेला जो आपला समुद्र आहे तो आमच्यासाठी वरदान आहे आणि ह्याला आपण जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरायचं. विरोध होतो त्या विरोधकांना कशा प्रकारे वाढवण बंदराला विरोध होतोय तो कशा प्रकारे कमी केला. बघा, आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊनच वाढवण बंदर पूर्ण करतोय. कुठल्याही कोणालाही त्याच्या नुकसान होता कामा नये. उलट ज्यांनी आम्हाला याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, मदत करतायत, त्यांना आर्थिक समृद्ध कसं आम्ही बनवू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो. फेरीचा तुम्ही उल्लेख केला. साधारणपणे ही सुविधा कधीपासून सुरू होईल, कारण गणेशोत्सव तोंडावर येत आहे. त्या काळामध्ये मोठ्या संख्येने लोक रत्नागिरी आणि कोकणामध्ये जात असतात. अनेक मुंबईकरांना याचा लाभ घेता येणार. जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढा लवकर ती M2M फेरी सुरू होईल. मुंबई को लेकर जिस तरीके से सरकार प्रयत्न कर रही है, खासकर मेरीटाइम समिट के भीतर ऐसी तमाम सारी चीजें हुई वाटर कनेक्टिविटी को लेकर के, इसका क्या महत्व है और कब से शुरू हो गए. देखिए, ऐसा है कि वाटर ट्रांसपोर्ट ये हमारे मुख्यमंत्री जी की एक बहुत महत्वपूर्ण इनकी कोशिश है. जैसे उनको मुंबई का वाटर म्हणजे मेट्रो मैन ऐसी उपलब्धि उनको मिली है, वैसे ही मुंबई के वाटर मेट्रो मैन भी है उपलब्धि उनको जल्दी ही मिलने वाली है. क्योंकि अलग अलग MMR रीजन को अलग अलग तरीके से जोड़ने का काम ये मुंबई वाटर मेट्रो के माध्यम से हम लोग करने की हमारा प्रयास है. हमारा DPR स्टेज पे सारी स्टडी हो गई है. मेरा ऐसा अंदाज है कि दिसंबर 2026 तक हम लोग ये प्रोजेक्ट पहले 2 या 3 रूट चालू भी कर देंगे. जिस तरीके से मुंबई करो का इधर एक जगह से दूसरी जगह तक जाने का जो ट्रैवल टाइम है वो काफी कम हो जाएगा और मुंबई को विकास में बड़े पैमाने उस पर हाथ मार देंगे. Sir, as a ports and fisheries minister, you have undertaken lot of game changer development projects. Now, how significant is this Maharashtra Maritime Summit? See, this Maharashtra Maritime Summit is a platform where we bring all the important players together, where they exchange ideas, talk about what the best that they have done in the industry, what the best that they are doing in their respective countries. When the ideas are exchanged, we understand better how do we develop our own maritime sector, which is at its peak right now because Honorable Prime Minister Narendra Modi ji is pushing it, as well as our Honorable Chief Minister also is giving us a bigger platform. Keeping that in mind, we want all the important players to come together, guide us, inspire us, and we also want to tell them that Maharashtra is the destination for them right now. If they want to invest in shipbuilding, if they want to invest in ship repair, come to Maharashtra. We are waiting for you. We will give you a red carpet treatment. We'll give you a single window, all permissions, and we'll ensure your entire project comes up in no time. Thank you.